भाची गाऊनवर असायची. मामाने एकदा भाचीचा नवरा घरी नसताना रात्री भाचीचा गाऊन बाजूला आणि त्याने पहिल्यांदा राणी बघितली. राणी बघून मामाने राजाला मध्ये, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. राघव आता 30 वर्षाचा झाला होता. त्याला काही लग्नासाठी मुलगीच भेटेना. राघव चांगल्या नोकरीला असून सुद्धा त्याला मुलगी भेटत नव्हती. राघवची सावत्र बहीण होती. तिच्या मुलीचं पण लग्न झालं होतं. भाचीचं लग्न झालं, पण मामाचं अजून लग्न झालं नव्हतं. राघवच्या सावत्र बहिणीची मुलगी तनुजाचं लग्न होऊन तिला पण एक मुलगी झाली होती. राघवच्या भाचीला पण आता मुलगी झाली. अजून राघवचं लग्न झालंच नव्हतं. तनुजाने राघवला तिच्या घरी बोलावलं होतं, कारण जेव्हापासून तिचं लग्न झालं होतं अजून पण राघव तिच्या घरी गेलाच नव्हता. खूप दिवसानंतर राघव भाचीकडे गेला. तनुजाचा नवरा चालक होता. तो कधी कधीच घरी राहत होता. राघव भाचीकडे गेला आणि तिथे तो चांगलाच 5-6 दिवस रमला होता. तनुजाला जास्त गाऊनवर राहायची सवय होती. तनुजाचं घर फक्त 2 खोल्याचंच होतं. राघव तनुजाला रोज गाऊनवर बघायचा आणि खूप वेळा त्याने तिला कपडे बदलताना पण बघितलं होतं. तनुजाला बघून त्याच्या मनात तर आग लागली होती. राघव बिना लग्नाचा होताच, पण अजून तो कधी कोणत्याही मुलीच्या जवळ गेला नव्हता आणि कोणत्या मुलीला एवढं जवळून बघितलं पण नव्हतं. तनुजा त्याची भाची होती, तरीही त्याला तनुजाबद्दल असं, त्याला आता फक्त एकच अपेक्षा होती. एक दिवस रात्री भाचीचा नवरा घरी नव्हता. तनुजा नेहमीप्रमाणे गाऊनवर तिच्या बेडवर झोपलेली होती. राघव तिलाच बघत बसला होता. नंतर तो तिच्याजवळ गेला. जवळ जाऊन मामाने गाऊन बाजूला आणि त्याला राणी दिसली. राघवने पहिल्यांदाच राणी बघितली होती. राणी बघून राघव तर जणू वेडाच झाला होता. त्याने थोडा पण वेळ न लावता राजाला राणीमध्ये. थोड्या वेळाने तनुजाला कळालं की मामा तिच्या बाजूला आहे, पण ती तेव्हा काहीच बोलली नाही, फक्त निवांत होती. राघवला वाटलं की भाचीला काहीच समजलं नाही. आता तो जेवढे दिवस तिथे होता तेवढे दिवस रोज पण तसंच. तनुजाला सर्व काही माहिती होतं, पण ती का काही बोलत नव्हती काय माहिती. तिला पण मामाचं असं वागणं चांगलं वाटत असेल, त्यामुळेच ती राघवला काहीच बोलत नव्हती. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.